उमटवताना षटकाराच्या दिशेने 18 धावसंख्या आणि 1 विकेट अजून पाहिले तर तंबूच्या आसऱ्याला गेलीये. चांगले बॅटिंग करतोय रोहित. इथे सुद्धा पहिल्या पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकेंट एरिया निवडलं, बॉलला पाठवलं. यानंतरचा बाउंड्री लाईनच्या 1 बाउन्स, सीमारेषे बाहेर, चौकार, धावा 4. एक चौकार सुद्धा आला. रोहितने मारलेला चांगला फटका बॉलला सीमारेषे बाहेर पाठवलंय. यानंतरचा पुढचा बॉल हवेत आहे, फसवलाय की काय, परंतु नाही. बॉल विजयच्या डोक्यावरून फरार, सीमारेषा पार, मिळतील धावा 6. येतोय बिग विक षटकार. तर या सुमेधच्या गोलंदाजीवर फिसला. इथे यानंतरचा बॉल सुद्धा आर पार, रामदेव बाबा, सीमारेषा बाहेर, सुमेधवर चढवलेला प्रहार, षटकार षटकार षटकार. काही अफलातून बॅटिंग केली आणि या बॅट नक्की त्याच्या तब्बल या ओव्हर मध्ये 32 धावा नक्की जमवायचा विक्रम केलाय तो फलंदाज रोहित जाधव याने. या टुर्नामेंटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या दृष्टीने जर कोणती षटक असेल तर 32 धावांचं हे षटक आहे. तर प्रकाशदादा जळगावकर यांना विनंती करतो की आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे खालापूर तालुका उपाध्यक्ष विवेकदादा पाटील यांचा इथे मान सन्मान करायचा आहे. विवेकदादांना विनंती असेल की आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. इथे चांगला फटका नक्कीच खेचायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं, त्याच्या हातामध्ये बॉल सहजरित्या पडला पण होता, पण तो झेल सोडण्याचं काम करतोय. असं वाटतंय की कुठेतरी दडपणाखाली आहे की काय वेदांत इलेव्हन संघ. मागच्या ओव्हर मध्ये जी बॅटिंग केली होती पहिल्या रोहित जाधवने, त्या बॅटिंगचा परिणाम आता क्षेत्ररक्षकांवर नक्कीच पडलाय आणि बॉल नक्की झेल होता तो सोडलाय. तर कॅम्पाकोलाचे हरेंद्रजी खराटे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपल्याला कॅम्पाकोलाचे हरेंद्रजी खराटे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठ या. आपल्याला इथे व्यासपीठ येण्याची विनंती करतो. आपलं सहर्ष स्वागत आहे हरेंद्रजी खराटे साहेब. यानंतरचा बॉल विद्युत व्हायला नक्कीच लागला होता. चांगला फटका खेचायचा प्रयत्न, पॉइंटची सीमा नक्कीच ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहिलं तर विद्युत तार तिथे होती आणि हा बॉल सिंगल धावेसाठी जातोय.
यानंतरचा बॉल बराच काल हवेत एक चांगला असा फटका मारला क्षेत्ररक्षक येत आहे स्वतः कर्णधार बघा झेल सोडतायत बघा हा सुद्धा पाहिलं तर झेल सोडलाय या ओव्हर मध्ये जर विचार केला गेला तर 2 झेल सोडण्याचं काम एक निराशाजनक कामगिरी करण्याचं काम नक्कीच वेदांतले टीमचे सर्व खेळाडू पाहतायत करतायत झेल पकडावे लागतील मॅच मध्ये जर का तुम्हाला पुन्हा एकदा शिरकाव करायचंय तर झेल पकडणं खूप गरजेचं ठरेल तुमच्या टीमसाठी यानंतरचा बॉल पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक समोर पडलाय बॉल जरूर अडवलाय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न आणि तो सुद्धा सक्सेसफुल झालाय बॅकअप होतो या 2 धावा मिळतील आणि 2 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या पाहिली तर तब्बल 40 पर्यंत जाऊन पोहोचली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपतालुका प्रमुख निलेशदादा गणपत पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची विनंती असेल आपल्याला निलेशदादा गणपत पाटील उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं आता कमबॅक करण्याचं काम पाहिलं तर अक्षय खरीने हाती घेतलंय मागील बरेचसे बॉल पाहिले तर अक्षयने उत्तम दिशा नक्कीच निवडली आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने चांगल्याच टप्प्यावर बॉल टाकलेत अचूक टप्प्यावर आणि नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली आपण पाहिले तर अक्षय खरिवले या गोलंदाजाने सुमेधवर चढवलेला प्रहार कोण विसरेल रोहितचे बॅटिंग स्मरणात नक्कीच राहिली वर 32 धावांची खेळी केली यानंतरचा बॉल स्लोअर जरूर होता एस्टनच्या मागे बॉल नक्कीच सुमेच्या हातातून जातोय लॉंग स्टॉपला बॉल थांबणार नाही बॉल फरार झालाय सीमा पार मिळाल्या धावा 4 येतोय चौकार व्हायचंय आपली उपस्थिती लाख मोलाची आहे ओव्हर झाली करून घ्यायचं का तर मी विनंती करतो प्रकाशदादा जळगावकर यांना की आपण या खालापूर तालुक्यामधील बैलगाडा क्षेत्रातील उपाध्यक्ष अखिल झालं त्यानंतर पोलीस सत्कार करायचा आपण कॅम्पाकोलाचे आपले हरेंदर खराडे साहेबांचा इथे मान सन्मान करून घ्यायचं मी विनंती करतो प्रकाशदादा जळगावकर यांना की आपल्या हस्ते आपण हरेंदर खराडे साहेबांचा इथे सत्कार करून घ्यायचंय तर पाहिलं तर 44 धावा संख्या झाली आहे 3 षटकांचा खेळ संपला मागची ओव्हर खूप सुरेख केली पाहिलं तर अक्षय खरिवले या गोलंदाजाने नवीन गोलंदाज विशाल वाघमारे आलाय वाऱ्याच्या बेगावर नक्कीच बॉल डिलिव्हर करतोय पहिलाच बॉल पाहिलं तर निर्धाव रूपाने टाकण्याची कामगिरी सुद्धा करतोय अतकरगाव वाडीचा खेळाडू प्रामुख्याने पाहिलं तर अतकरगाव संघामध्ये सुद्धा याला खेळताना पाहतोय आणि तो चांगली गोलंदाजी सुद्धा करताना आपल्याला या खेळपट्टीवर दिसतोय एनपी एंड करून डेंजर एंडचा झोन पाहिलं तरी सुद्धा चांगली गोलंदाजी त्या रूपात होते बॅटिंग करतोय तो रोहित त्याने सुद्धा अद्याप चांगली खेळी केली तब्बल 34 धावांवर खेळतोय यानंतरचा बॉल जशा तसा प्रत्युत्तर देतोय सुमेधवर त्या नक्कीच एंड वरून आक्रमण चढवायचं काम केलं होतं रोहितने परंतु त्याचं प्रत्युत्तर पहा त्यांचाच गोलंदाज देतोय त्याचं नाव आहे विशाल वाघमारे अतकरगावचा हा गोलंदाज आणि या गोलंदाजाने चांगलं काम केलं आपल्या संघासाठी धावा वाचवायच्यात माहिती आहे कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या 32 धावा जमवल्या होत्या त्या धावांचा आव्हान खूप मोठं झालं असतं परंतु त्यानंतर अक्षयने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर आता विशालची सुद्धा तेवढी चांगली गोलंदाजी होती एक धाव पूर्ण झाली आहे दुसरीचा प्रयत्न आणि तो सुद्धा पाहिलं तर सक्सेसफुल झालाय रोनित गायकवाड बॅकअपला होते त्यांनी बॉल अडवलाय आणि फेकी सुद्धा तेवढीच करतील बघा या पूर्ण मैदानावर जर विचार केला तर रोनितचा सुद्धा फॅन बेस बराच आहे आणि रोनितची सुद्धा या आयोजन कमिटीमध्ये तेवढीच चांगली अशी साथ लाभली आहे 46 धावा संख्या झाली आहे 1 विकेट तंबूच्या आश्रयाला आपण जाताना पाहिली आहे चांगली गोलंदाजी विशालच्या रूपामध्ये पाहतोय वेदांत 11 या टीम साठी चांगली गोलंदाजी करतोय
यानंतरचा बॉल खडे खडे शॉट स्टँड डाऊन डिलिव्हर एनपी ढाव्याचा वेध नक्की घेताना बॉलला पाठवलं आउट ऑफ दी पार्क. एनपी ढाव्यावर 6 धावेसाठी षटकार. या मॅच मधला सध्याचा हिरो रोहित चांगले बॅटिंग करतोय. बरंच तो या मॅच मध्ये 42 धावांची वैयक्तिक खेळी आता या मैदानामध्ये करतोय. यानंतरचा थोडी जागा बनवली बॉलला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आलेत, पुन्हा त्यांच्या हातातून झेल सुटतोय. तिसरा झेल पाहिला तर या मॅच मधील तो क्षेत्ररक्षकाच्या हातामधून धरणीला नक्की दान झाला. या 2 धावा पूर्ण करतोय. जीवनदान शेवटच्या क्षणी सुद्धा पाहिलं रोहितला भेटतोय. बघा जागा बनवली होती आणि त्यानंतर बॉलला लॉफ्ट केलं होतं, उडवलं होतं, परंतु झेल सोडल्यानंतर पुन्हा संधी असेल रोहितकडे की आपलं स्वतःचं वैयक्तिक अर्धशतक करायचे. तिसरं अर्धशतक होऊ शकतं या टुर्नामेंट मधलं. 2 अर्धशतक झालेत. वेगात स्वार जरूर होता परंतु नियंत्रण नव्हतं. बॉल जाईल तो स्क्वेअर अवांतरच्या दिशेने. 1 धावेने धावफलकाची वाढ होईल. 55 धावसंख्या. 4थं षटक पाहिलं मार्गस्थ आहे आणि अवांतर बॉल आहे आणि अवांतर बॉलच्या पहिल्या रूपाने ही धावसंख्या इकडे वाढेल 55 पर्यंत. संधी असेल पाहिलं रोहितला सुद्धा अर्धशतकाची. इथे काय झालं, बॉल बराच काळ हवेत आहे. डीप फाईन लेगच्या ठिकाणी बॉल लॉंग लेगला सीमारेषेबाहेर वन बाउंस चौकार. तब्बल 48 धावांची नाबाद खेळी साकार करून मैदानाच्या बाहेर दिमाखदार पद्धतीने राजासारखा येतोय फलंदाज रोहित जाधव. नॉट आउट नक्कीच खेळी करून मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. सलामी गेलेला प्रसाद सुद्धा त्याच्या जोडीला तसाच नॉट आउटून बाहेर येतो आणि त्याचसोबत पाहिलं तर या इनिंग मधला सध्या बेताज बादशाह रोहित जाधव ऑन स्क्रीन आपण पाहतोय. तब्बल 18 बॉल 48 धावांची नॉट आउट इनिंग. यामध्ये पाहिलं तर 5 षटकार आणि त्याचबरोबर 3